नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल ॲपवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्रामध्ये सेट आणि नेटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत। आज आपण पॉलिटिकल सायन्स या वैकल्पिक विषयाची आपण या ठिकाणी अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती घेणार आहोत। भाग 1 आणि भाग 2 असे असताना भाग हा पहिला कंपल्सरी असतो आणि त्याचबरोबर भाग 2 म्हणजेच वैकल्पिक विषय हा सर्व सब्जेक्ट वाईज वेगळा असतो। म्हणून पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या अभ्यासक्रमाची रचना, या अभ्यासक्रमावर विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याचबरोबर PYQ यावर कसे विचारले जातात आणि कोणते टॉपिक अतिशय महत्त्वाचे असतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्यावर आपण चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी ॲनालिसिस ऑनलाईन पद्धतीमध्ये करणार आहोत। तर आज या पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये सर्वाधिक जास्त सक्सेस रेशो सेट परीक्षेमधला जर पाहिला तर सर्वाधिक जास्त पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये असतो। कारण पॉलिटिकल सायन्सच्या बऱ्याच बेसिक गोष्टी हे आपल्याला पाठ्यपुस्तकातून असेल किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकंदरीत त्या पुस्तकातून आलेल्या सर्व पुढे येत असतात। म्हणजे भारतीय राज्यघटना असेल किंवा एकंदरीत आणि बाकीच्या वेगवेगळ्या विषयाला संबंधित असणारा सिलेबस असणार आहे। म्हणून आपण हा पॉलिटिकल सायन्स हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि अभ्यासक्रम किती महत्त्वाचा आहे, म्हणून कोणत्याही परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रम हा महत्त्वाचा सर्वाधिक जास्त महत्त्वाचा घटक आहे। म्हणून आपण या ठिकाणी अभ्यासक्रमाची सुरुवातीला या ठिकाणी आपण तोंडओळख करून घेणार आहोत। कारण अभ्यासक्रम हाच अत्यंत महत्त्वाचा असतो परीक्षा पास होण्यासाठी, म्हणून आपण चुकीचा अभ्यास करणार नाही। म्हणून आपण सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला अभ्यासक्रमाची प्रत आपल्या टेबलावर असली पाहिजे आणि अभ्यासक्रम आपल्याला सर्वाधिक जास्त तोंडी पाठ असला पाहिजे की कोणता सिलेबस कोणता आहे, म्हणून आपण चुकीची माहिती किंवा चुकीचे कंटेंट आपण अभ्यास करणार नाही। म्हणून आज आपण पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि त्याचा अभ्यासक्रम कोणता आहे की ज्यावरच प्रश्न विचारले जातात, म्हणून आपण हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत अभ्यासक्रमाचे। पहा, आता सचे महत्त्वाचा एक टॉपिक आहे तो म्हणजे राजकीय विचारवंत। तर हा राजकीय विज्ञान जो आहे तर स्वातंत्र्य, समता, न्याय, हक्क, लोकशाही, सत्ता, नागरी तत्व, उदारमतवाद आणि त्याचबरोबर समाजवाद, मार्क्सवाद, स्त्रीवाद आणि बहुसांस्कृतिकवाद, उत्तर आधुनिकता यावरच प्रश्न विचारले जातात। पॉलिटिकल सायन्स हा एक असा विषय आहे की ज्या विषयाला अनुसरूनच प्रश्न पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये विचारले जातात। म्हणून अत्यंत महत्त्वाचा भाग असलेला हा सिलेबसचा जो भाग आहे तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे कुठला हा राजकीय विज्ञान, ओके, पॉलिटिकल थेरी म्हणतो आपण त्याला, पॉलिटिकल सायन्स म्हणतो। तर ह्याच्यामध्ये स्वातंत्र्य, आता स्वातंत्र्य एक महत्त्वाचं आहे की स्वातंत्र्य म्हणजे काय त्याची व्याख्या विचारली जाते। स्वातंत्र्यावर कोणी भारतातल्या आणि जागतिक लेवलच्या राजकीय विचारवंतांनी व्याख्या केली त्यावर प्रश्न विचारला जाईल। स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क यावर कोणता आर्टिकल आहे किंवा कोणतं कलम आहे यावर प्रश्न फिक्स विचारला जातो। म्हणून हा सिलेबसचा एक भाग आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क आपल्या भारतीय राज्यघटनेत कधी आले आणि जागतिक पातळीवर हे कोणत्या भारतीय राज्यघटनेतून, जागतिक लेवलच्या कोणत्या राज्यघटनेतून आपण घेतलेले आहे याचा सविस्तर अभ्यास या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीचा भाग म्हणून विचारलेला आहे। त्याचबरोबर नागरिक तत्व किती महत्त्वाचं आहे, म्हणजे ह्यावर नागरिक तत्वावर प्रश्न विचारला जातो की भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिक तत्व हे कोणत्या कलमात आहे किंवा कोणत्या भागामध्ये आहे ह्याच्यावर प्रश्न असतो। त्याचबरोबर उदारमतवाद वगैरे विचारलं जातं। लोकशाहीमध्ये उदारमतवाद महत्त्वाचा असतो, समाजवाद महत्त्वाचा असतो, त्यावर प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर समाजवाद आहे, मार्क्सवाद आहे, मार्क्सवादावर प्रश्न विचारला जातो कारण मार्क्स हा यांची मार्क्स थिअरी असेल, मार्क्सचा स्वातंत्र्याबद्दलची असलेली परिक्रमा असेल, त्याच्याबद्दल असलेली व्याख्या असेल, त्याबद्दल असलेल्या अनेक गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत। आता स्त्रीवाद सुद्धा विचारला जातो, हा बहुसांस्कृतिक वाद, त्याच्याबरोबर उत्तर आधुनिकता ही भारतीय पॉलिटिकल सायन्समधला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। म्हणून पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना ह्या गोष्टीचे, सर्व गोष्टीची आपल्याला प्रामुख्याने याची तुलना आपल्याला आली पाहिजे। आता एक सुरुवातीला पाहू आपण की स्वातंत्र्याची व्याख्या कशी कोणती असतं ही व्याख्या विचारली जाते। त्याबरोबर समता हे सुरुवातीला असलेली व्याख्या आहे याबद्दल विचारली जाते किंवा भारतीय राज्यघटनामध्ये याबद्दल असलेली कोणते कलम आहेत, ओके, कलमाबद्दलची माहिती विचारली जाते। हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते दिलेले आहेत किंवा त्याचबरोबर अनेक गोष्टी जागतिक लेवलवर कोणत्या घडलेल्या आहेत ते विचारलं जातं। लोकशाहीची तुलना करताना भारत आणि इतर देशाच्या लोकशाहीसोबत याच्यासोबतची तुलना केली जाते। म्हणून आपण अभ्यास करताना हा आता पॉलिटिकल सायन्स हा विषय MA पर्यंतच विचारला जातो। असं काही थेरीचा खूप मोठा अभ्यास करून आपल्याला त्यात PhD सारखा सिलेबस वगैरे काय अत्यंत असा नसतो। त्यामुळे बेसिक खूप विचारले जातात साधे प्रश्न पॉलिटिकल सायन्सच्या विषयासाठी। हा एकंदरीत हा राजकीय विज्ञानमध्ये हे महत्त्वाचे असे टॉपिक आहेत। आपण त्या टॉपिकवर आपण या ठिकाणी अभ्यासक्रमाबद्दलची चर्चा करतोय। आता राजकीय विचार आहेत। आता जागतिक लेवल पॉलिटिकल सायन्सबद्दल विचार कोणी मांडला, त्यांचे कोणत्या थेरी आहेत,
कोणत्या गोष्टी त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये मांडल्या याच्यावर प्रश्न फिक्स विचारला जातो. म्हणून पॉलिटिकल सायन्समध्ये म्हणजेच राज्यशास्त्रामध्ये राजकीय विचारवंत कोणते कोणते आहेत. आता हे आंतरराष्ट्रीय विचारवंत झाले, ज्याला आपण पाश्चिमात्य विचार म्हणतो. आता भारतीय विचारवंत वेगळे, आता हे आंतरराष्ट्रीय विचारवंत आहेत की पॉलिटिकल सायन्सच्या थेरीबद्दल बोललेली. आता प्लेटोची थेरी काय आहे की राजकीय विचार कोणता मांडलेला आहे प्लेटो, की समाज, सत्ता संघर्ष, सत्ता केंद्र, याची ही थेरी आहे. कोणाची? प्लेटोची. आता अरिस्टॉटल बिन काय म्हणलेलं आहे की सत्तेचं केंद्र, समाज, त्याबरोबर वर्ग व्यवस्था, वर्गजात, अशा अनेक गोष्टी अरिस्टॉटलने सांगलेल्या आहे. त्याचबरोबर लॉकनं पण सांगलेलं आहे. आता लॉकच्या थेरीवर प्रश्न विचारलेला आहे. आता ह्या पेपरला म्हणजे आता जो या महिन्यात पेपर झाला पॉलिटिकल सायन्सचा म्हणजे सर्व विषयाचा सेटचा पेपरला, तर या सिलेबसला अनुसरूनच प्रश्न विचारलेले आहेत. सिलेबसच्या बाहेर एक सुद्धा प्रश्न विचारलेला नाही आहे. म्हणून हे आपल्याला करताना लॉक, रुसोची थेरी कुठली आहे पॉलिटिकल सायन्सबद्दल, त्यांचे विचार कोणते आहेत, या गोष्टी आपण यामध्ये पाहिलेल्या आहेत. आता हेगल आहे, हेगलवर प्रश्न हमखास दरवर्षी विचारला जातो पॉलिटिकल सायन्सला. म्हणून PYQ मध्ये आपण पाहिलं, ओके, म्हणजे आपण मागच्या वर्षाच्या पेपरमध्ये तर हेगलवर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून आपण अभ्यास करताना हे महत्त्वाचे जे राजकीय विचारवंत आहेत हे आपण करूनच घेणार आहोत. तर ह्या राजकीय विचारवंतावरच प्रश्न विचारले जातात. म्हणून पॉलिटिकल सायन्सच्या सिलेबसमधला हा भाग आहे. मेरी वॉलस्टोनवर विचारला जातो, जॉन रॉल्स यावर विचारला जातो, यावर प्रश्न असतात. म्हणून पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस आपल्याला येणं खूप महत्त्वाचं असतो, कारण त्यावरच ते प्रश्न विचारले जातात. ओके, आता भारतीय राजकीय विचारवंत यावर प्रश्न असतात. आता भारतीय राजकीय विचारवंत कोणकोणते आहेत, तर ते भारतीय राजकीय विचारवंतावर प्रश्न असतात. आता धर्मशास्त्र म्हणजे राजकारण, बरोबर, म्हणजे त्या काळातलं, नंतर धर्म, ओके, सत्ता मिळवण्याचे सूत्र, हे अशा अनेक गोष्टी जे आहेत ना, या अनेक गोष्टी धर्मशास्त्रामध्ये सांगलेल्या आहेत. त्याचबरोबर कौटिल्यचं आपण पाहिलेलं आहे. कौटिल्य जसं अर्थशास्त्र फेमस होतं, हा कौटिल्य म्हणजे कोण, की हा गुप्तांच्या काळात झालेला कौटिल्य म्हणजे राजनीती तज्ज्ञ म्हणून खूप मोठा ओळखलं जातं. म्हणून आज आपण असं पाहतो आजच्या राजकारणामध्ये की राजकारणातले कौटिल्य म्हणलं जातं, चाणक्य म्हटलं जातं. त्यामुळं हे कौटिल्य आहेत. त्यामुळे कौटिल्यची कुठली थेरी आहे, कौटिल्यची कोणती व्याख्या आहेत वगैरे, तर हे व्याख्या, ओके, त्याचबरोबर असलेले त्यांचे राजकीय विचार असतील तत्कालीन, ओके, ह्या सर्व गोष्टी ह्या टोटल या कौटिल्यच्या ह्याच्यामधून सिलेबसच्या भागामधून आपल्याला ते कव्हर करावं लागणार आहे. त्यावर प्रश्न असतो फिक्स वगैरे. त्याचबरोबर आगासूत्राची कुठली थेरी आहे पॉलिटिकलची, त्यावर प्रश्न विचारला जातो. हा बराणीवर आत्ताचा पेपर जो झालेला आहे कोणता, ओके, सेटचा, या सेट 2025च्या आता काल झालेल्या जूनमधल्या पेपरला यावर प्रश्न विचारलेले आहे. जूनच्या पेपरला जो आता 20 जूनला पेपर झाला आपला, तर 20 जूनच्या ह्या पेपरमध्ये बराणीवर विचारलेले आहे की यांनी खालीलपैकी कुठलं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामुळे यांच्या पुस्तकाबद्दलची माहिती विचारली जाते. त्यामुळे आपल्याला तत्कालीन कोणतं पुस्तक पॉलिटिकल सायन्सवर अतिशय फेमस आहे, त्या पुस्तकाची थेरी याच्यावर विचारलं जातं. म्हणून आजच्या पेपरचं जर तुम्ही ॲनालिसिस पाहिलं, म्हणजे आता जो 2025चा पेपर झाला पॉलिटिकल सायन्स विषयाचा, वैकल्पिक विषय 2चा, त्याच्यावर ह्या बराणीवर प्रश्न विचारले या विचारवंतावर. त्याचबरोबर कबीरावर प्रश्न विचारले जातील. पंडिती रमाबाईवर यांच्यावर विचारलं जातं की यांनी या मोठ्या समाजसुधारक आहेत, तर ह्या समाजसुधारकामध्ये यांनी कुठल्या कुठल्या संस्था स्थापन केलेल्या आहेत. ओके, त्याचबरोबर यांचं पुस्तक कोणतं आहे, ओके, हे कोणासाठी काम केले, यांना कैसरी हिंद नावाची पण पदवी मिळालेली आहे. ओके, हे कशासाठी मिळालेली आहे, यांच्या संस्थेचे नावं कोणते, या अशा अनेक प्रश्नाची म्हणजे तुम्हाला आपल्याला पंडित रमाबाई यांच्याबद्दल आपल्याला चर्चा करावी लागतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते समजतं की यावरही प्रश्न विचारले जातात. म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगितलं. आता जोड्या लावाला पण विचारलं जातं. कसं जोड्या लावाला विचारलं जातं की इकडे पंडिता रमाबाई, ओके, पंडिता रमाबाई ठेवलं जातं, त्याच्या पुढे एखादी संस्थेचं नाव दिलं जातं किंवा ते कशाशी संबंधित आहे विचारलं जातं. म्हणून पॉलिटिकल सायन्स हा जो विषय, त्या विषयामध्ये जो आपल्याला पास होण्याचे चान्सेस स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यासोबतचे प्रमाण जास्त आहे. कारण हा सिलेबसचा जो भाग आहे पंडित रमाबाई वगैरे, तर हा MPSCच्या विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे पॉलिटिकल सायन्सचा जो अर्धा सिलेबस आहे, तर तो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते पास होण्यासाठी खूप मोठे चान्सेस आहेत. त्यामुळे आपण हे या गोष्टी अनेक आपण या अभ्यासक्रमामधून या ठिकाणी करून घेणार आहोत. ओके, त्याचबरोबर आता दुसरे कोण, आता दीनदयाल उपाध्याय. आता दीनदयाल उपाध्यायावर यावेळेस आता प्रश्न विचारून आले. आता दीनदयाल उपाध्यायावर प्रश्न असा विचारला आत्ताच्या 2025च्या प्रश्नपत्रिकेत पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्ही पाहू शकता. त्यांच्यावर असा प्रश्न विचारला होता की त्यांची व्याख्या विचारली होती की धर्म, जात, ओके, यांच्याबद्दलची त्यांची व्याख्या, ओके, त्यांचे विचार, या अशा अनेक प्रश्नावर त्यांनी
काय केलं होतं, विचारलं होतं. कोणावर? दीनदयाल उपाध्याय यांच्यावरचं. म्हणून दीनदयाल उपाध्याय यांची थेरी कुठली, यांचे विचार कोणते, अशा अनेक प्रश्नांची पूर्तता आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला दीनदयाल उपाध्याय यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. म्हणून ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये बराणी, पंडित रमाबाई, त्यानंतर दीनदयाल उपाध्याय यांच्या तिन्ही समाज सुधारकावरचे प्रश्न आत्ताच्या पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये आत्ताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलेले आहेत. आता त्याचबरोबर लोकमान्य टिळक. आता लोकमान्य टिळकाला असंतोषाचे जनक म्हणतात. हे प्रश्न मागे 2 वर्षापूर्वी विचारून गेला. 21चा प्रश्न होता, 22चा प्रश्न होता. म्हणून लोकमान्य टिळकाबद्दलचे जे असलेले त्यांचे विचार ते पण प्रश्न विचारले जातं. लोकमान्य टिळक मध्ये 2021चा प्रश्न असा होता की गीता रहस्य नावाचा म्हणजे ग्रंथ जो आहे तो कोणी लिहिला, ओके, यावर प्रश्न होता. त्यामुळे त्यांच्याबद्दलची असलेली माहिती आपल्याला या पॉलिटिकल सायन्सच्या अभ्यासक्रमामधून आपल्याला ठिकाणी पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर. आता ह्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत रवींद्रनाथ टागोर यांच्यावर प्रश्न विचारला होता. त्यांना प्रश्न असा विचारला होता की रवींद्रनाथ टागोर यांनी खालीलपैकी कुठली पदवी म्हणजे त्यांना दिलेली सन्मानाची पदवी ही कोणत्या खालीलपैकी घटनेच्या विरोधामध्ये किंवा ती परत केली, असा प्रश्न होता. कोणता? रवींद्रनाथ टागोर यांच्यावर. म्हणून भारतीय विचारवंत, पाश्चिमात्य विचारवंत एवढेच महत्त्वाचे आहेत पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना. म्हणून रवींद्रनाथ टागोर यांच्यावर सुद्धा एक प्रश्न विचारून गेलेला आहे. त्याचबरोबर महात्मा गांधीवर यावर्षी 3 ते 4 प्रश्न पॉलिटिकल सायन्सच्या विषयात होते. मग पॉलिटिकल सायन्समध्ये महात्मा गांधीवर कोणते कोणते? हरिजनवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्यांच्याबद्दल अहिंसा, धर्म, ओके, जात, यावर त्यांच्यावर प्रश्न विचारून गेला ह्याच वर्षी आत्ताच्या. म्हणून दरवर्षी महात्मा गांधीवर 3 ते 4 प्रश्न आपल्याला यामध्ये पाहायला भेटतात. म्हणून अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते समाज सुधारक आहेत यांचा सर्वाधिक चांगला अभ्यास आपल्याला असणं गरजेचं असतं. म्हणून अभ्यासक्रम आपल्याला जर माहीत असेल तर आपल्याला अभ्यास करण्याची परिपूर्तता येऊ शकते. म्हणून अभ्यासक्रम हा खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर श्री अरबिंदो हे साऊथमधले खूप मोठे असे हे येतात विचारवंत वगैरे आणि पॉलिटिकल सायन्सचे विचारवंत म्हणून पण मानले जातात. म्हणून यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यांनी धर्म, ओके, राजनीती आणि त्याचबरोबर असलेल्या जात व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलेले आहे. त्यामुळे यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे यावर्षी. म्हणून ह्या भारतीय राजकीय विचारवंत जे आहेत ते विचार यांच्यावर आतापर्यंत विचारलेले तुम्हाला प्रश्न सांगतो. 2020-25च्या प्रश्नपत्रिकेत बराणीवर प्रश्न विचारून गेलेले आहेत आत्ताच्या वेळेस. पंडित रमाबाई यांच्यावर प्रश्न होता यावेळेस. त्याच्यानंतर दीनदयाल उपाध्यायावर प्रश्न होता. नंतर रवींद्रनाथ टागोर यांच्यावर प्रश्न होता की यांनी कोणती पदवी परत वगैरे केली. त्याच्यानंतर महात्मा गांधीवर 4 प्रश्न होते ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये. त्याच्यानंतर अरबिंदोवर ह्या वर्षी प्रश्न विचारण्यात आलेला नाही. म्हणून भारतीय राजकीय विचारवंत हे पाश्चिमात्य विचारवंत एवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अभ्यास करताना यांची आपल्याला तुलनात्मक अभ्यास करावा लागणार आहे. आता पेरियार रामास्वामी, ओके, ज्यांना भारताचे साऊथचे म्हणजे भारतीय दक्षिण आशियाचे त्यांना काय म्हटलं जातं की सॉक्रेटिस म्हटलं जातं. म्हणून पेरियार रामास्वामी यांच्याबद्दल पण त्यांनी विचार खूप महत्त्वाचा आहे की मंदिर चळवळ असेल, ओके, त्याच्याबरोबर जात व्यवस्था असेल, ओके, यावर अतिशय महत्त्वाची भाष्य त्यांनी केलेले आहे. साऊथमध्ये अतिशय महत्त्वाचं काम कोणी केलेलं आहे? पेरियार रामास्वामी असं त्यांचं नाव आहे. कारण अनेक आता जी द्रविड जी चळवळ आहे या द्रविड चळवळीचे ह्यांना जनक मानलं जातं पेरियार रामास्वामीला. म्हणजे भाषिकवाद असतील, ओके, भाषिक अस्मिता असेल, यावर अतिशय निर्भीडपणे भाष्य करण्याचं काम त्या तत्कालीन पेरियार रामास्वामी यांनी केलेलं आहे. म्हणून जस्टिस पार्टी ऑफ इंडिया जे आपण वाचतो वगैरे इतिहासामध्ये किंवा पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना हे तत्कालीन संस्थापैकी ते अध्यक्ष होते. म्हणून हे खूप महत्त्वाचे आहेत पेरियार रामास्वामी. त्याच्यानंतर मोहम्मद इक्बालांचे विचार, ओके, समता, ओके, बंधुता, ओके, यांच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे विचारताना मोहम्मद इक्बालवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एम.एन. रॉय हे मानवतावादी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात इतिहासामध्ये, मानवतावादी, ओके. नंतर त्यांनी रॅडिकल सोसायटीची पण स्थापना केली, काँग्रेसची वगैरे, ओके, रॅडिकल सोसायटी असेल, त्यानंतर पुन्हा रॅडिकल काँग्रेस असेल, यांची स्थापना केली. यावर प्रश्न विचारला जातो एम.एन. रॉयवर. एम.एन. रॉय हा पॉलिटिकल सायन्समध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. यावर प्रश्न असतो कारण त्यांनी मार्क्सवाद नंतर स्वीकारला, साम्यवाद्या पण त्यांच्यावर विचार होते, त्यांचा प्रभाव वगैरे होता. त्यामुळे अशा अनेक गोष्टीवर एम.एन. रॉय यांचा प्रभाव होता. म्हणून त्यांना मानवतावादी पॉलिटिकल सायन्सचे राजकीय विचारवंत म्हणतात. यावर सिलेबसचा भाग हा विचारला जातो. म्हणून आपण अभ्यास करताना जेवढे समाज सुधारक दिलेले आहेत किंवा राजकीय विचारवंत आहेत याच्यावर अभ्यास करताना यांची व्याख्या, त्यांचे विचार आणि ते कशाशी रिलेटेड आहेत
एवढा जरी अभ्यास केला तरी आपल्याला पॉलिटिकल सायन्स 2 पेपर हा खूप म्हणजे सोपा जाऊ शकतो, कारण आपल्याला माहिती आहे 100 प्रश्न असतात पॉलिटिकल सायन्सला 2 पेपरमध्ये. यामध्ये डिवायडेड जर केलं प्रत्येकांचे तरी आपल्याला तर एका प्रश्नाला 2 मार्क असतात. त्यामुळं भारतीय राजकीय विचारवंत, भारतीय राज्यघटना यांच्यावर जरी ओहापोह केलं तरी आपल्याला क्वालिफाईड होण्यासाठी अतिशय छान मार्क 2 पेपरमध्ये पडू शकतात. म्हणून पॉलिटिकल सायन्सचा जो स्कोर आहे तर इतर सब्जेक्टच्या तुलनेमध्ये थोडासा जास्त लागतो, म्हणून कारण ते सोपा पण येतो तेवढाच पेपर. म्हणून अतिशय महत्त्वाचा हा पॉलिटिकल सायन्सचा पेपर वगैरे हा येते. ओके, त्याच्यानंतर आता विदा सावरकर. आता विदा सावरकरवर ओके मित्रमेळा, ओके, त्याच्यानंतर अनेक क्रांतिकारी संघटनांच्या रिलेटेड असलेल्या गोष्टी वगैरे, ओके, अशा अनेक संघटनाबद्दलची माहिती यांच्या रिलेटेड प्रश्न विचारला जातं विदा सावरकराबद्दल. आणि महत्त्वाचं म्हणजे विदा सावरकरांची जी पुस्तकं असतात, ओके, जी त्यांनी लिहिलेली आहेत त्या पुस्तकाची नावे पण जोड्या लावासाठी विचारण्यात आलेली आहेत. म्हणून जोड्या लावा सुद्धामध्ये इकडे राजकीय विचारवंत आणि त्यांचे पुस्तकं किंवा त्यांच्या संस्था हे विचारलं जातं. अभिनव भारतसारखी संस्था त्यांनी स्थापन केली, ओके, अभिनव भारत हे जोड्या लावायला विचारू शकतात. त्यांचे विचार वगैरे या ठिकाणी बोलले जातात वगैरे. त्यामुळं विदा सावरकर सुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात. त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर ह्या वर्षी प्रश्न विचारण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर ह्या पॉलिटिकल सायन्समध्ये, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खालीलपैकी कोणतं पुस्तक आहे, पुस्तकावर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे नेक्स्ट टाइमला असं विचारू शकतात की संस्थावर विचारू शकतात, त्यांनी कोणकोणत्या संस्था स्थापन केलं, बहिष्कारक हितकर्णी सभा असेल, ओके. त्याच्यानंतर पुढे विचारू शकतात 2026च्या पेपरमध्ये वगैरे की एखाद्या वेळेस वगैरे तर काय विचारू शकतात की त्यांचं पत्र कुठलं आहे, ओके, पत्र म्हणजे वर्तमानपत्र कोणतं आहे, वर्तमानपत्रावर विचारू शकतात. किंवा त्यांच्या एकंदरीत वैयक्तिक आयुष्यावर पण विचारू शकतात की त्यांनी PhD कुठून केली, ओके, कोणता विषय होता PhDचा वगैरे, किंवा एखादी सामाजिक संघटना असेल किंवा राजकीय त्यांचे विचार असतील. त्यांनी असं म्हटलेलं आहे, अजून एक प्रश्न आहे की ज्या देशामध्ये लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष किंवा विरोधी नेतृत्व कमजोर असते, कमकुवत असतं, त्या देशाची लोकशाही ही कमकुवत असते असं त्यांनी बोलताना एकदा सांगितलं होतं. पण त्याला उलट प्रश्न करून विचारला की चूक की बरोबर म्हणून. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरबद्दल असलेले लोकशाहीबद्दलचे विचार असतील, हे सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करतोय आणि बोलतो की आणि हे सर्व आपण या ठिकाणी करून घेणार आहोत आपल्या लेक्चर्समधून. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न ह्या वर्षी पण विचारण्यात आलेला आहे आणि दरवर्षी पण विचारला जातो. म्हणून या वर्षीचा प्रश्न 2025चा असा विचारला होता की 2000 खालीलपैकी कुठल्या पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे, ओके. नंतर पंडित नेहरूबद्दल पण प्रश्न विचारण्यात आलेले आहे यावर्षी, अनेक वेळेस विचारले जातात. पंडित नेहरूबद्दलचे राजकीय विचार कुठले. आणि दुसरं महत्त्वाचे म्हणजे पंडित नेहरूबद्दल सर्वात अतिशय महत्त्वाची विटलं जातं की जेव्हा जगामध्ये 2 युद्ध गट पडले होते, पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्धाच्या काळामध्ये, की जगामध्ये अशांतता निर्माण होत होती, तेव्हा जगाला तिसरा पर्याय म्हणून अलिप्तवाद चळवळ, की ज्याला जनक मानलं जातं कुठला, अलिप्तवाद चळवळीचा, अलिप्तवाद चळवळ, या चळवळ. आता याच्यावर काय विचारलं जाऊ शकतं अजून एक, ही अलिप्तवाद जी चळवळ आहे तर अलिप्तवाद जी आहे ना, तर यांची आत्ताची शिखर परिषद कुठं भरली 2025ची, किंवा आतापर्यंतच्या शिखर परिषदेच्या जोड्या लावा, हे असं पण प्रश्न विचारू शकतात. म्हणून पंडित नेहरू हे अतिशय महत्त्वाचे आहेत की अलिप्तवाद चळवळीचे त्यांना जनक म्हणले जातात, की जगाला तिसरा पर्याय दिला शांततेचा, की एकमेकासोबत युद्ध न करणं, शांततेचा पर्याय म्हणून त्यांनी जगाला अलिप्तवाद दिला. पंचशील धोरण कोणी दिला, पंडित नेहरूने दिली, पंचशील धोरण. आता पंचशील धोरण आपण पाहणार आहे लेक्चरमध्ये. पंचशील धोरण, या पंचशील धोरणात अतिशय महत्त्वाचं आहे. पंचशील धोरण त्यांनी जगाला दिलं की एकमेकासोबत युद्ध नाही करायचं, एकसोबत करार झाला शांततेचा तर सुरुवातीला पहिल्यांदा एकमेकासमोर आक्रमण करायचं नाही, अशा अनेक गोष्टी या पंचशील धोरणामध्ये आहेत. म्हणून पंचशील धोरणाचे तत्व जगाला देणारे पंडित नेहरू आहेत, त्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे पॉलिटिकल सायन्सला. त्याचबरोबर राम मनोहर लोहियाबद्दल यावेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे 2025च्या आत्ताच्या जूनचा जो पेपर झाला आपला, त्या पेपरला विचारण्यात आलेला आहे राम मनोहर लोहियाबद्दलचे, की त्यांचे विचार कोणते आणि त्यांची चळवळ कोणती, ओके. असा जोड्या लावल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता राम मनोहर लोहियाबद्दल. जेव्हा आपण ते पेपरचं ॲनालिसिस करू मागच्या PYQचं, त्याच्यामध्ये ते कोणते प्रश्न आलेले आपण सांगू. फक्त अभ्यासक्रमाचे आज आपण या ठिकाणी तोंडओळख करून घेतो की कोणत्या सिलेबसचे कोणते टॉपिक्स आहेत वगैरे. आपल्याला ते महत्त्वाचे आहेत, कारण आपल्याला अभ्यास आपण चुकीचा करत नाही. ज्याचा अभ्यासक्रम परफेक्ट पाठ असतो, ज्याला कळतं की तो माणूस नापास होण्याची संधी खूप हे करतो, दुरावून जात असतो, त्यामुळं त्याला संधी पास होण्याची सर्वाधिक जास्त असते. म्हणून अभ्यासक्रम माहीत असणं हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो. त्याचबरोबर जयप्रकाश नारायण यांची अनेक चळवळ आहेत, ओके. त्यांनी चळवळी, त्याबरोबर त्यांनी संस्था, ओके,
अतिशय काढल्यानंतर वंचित घटकाला एकत्र करण्याचं काम त्यांनी केलेले आहे. ओके, तर हे अशा अनेक गोष्टी कोण केलेल्या आहे? जयप्रकाश नारायण यांनी केलेले आहे. म्हणून जयप्रकाश नारायणबद्दल विचारलं जातात, त्यावर कोणती संस्था स्थापन केली ते विचारलं जातात, त्यांचे विचार कोणते ते विचारलं जाईल प्रश्नाला. म्हणून हे समाजसुधारक आणि भारतीय राजकीय विचारवंत आहे ते, यांच्यावर आपल्याला चर्चा या अभ्यासक्रमामध्ये आपण करतो. आता तुलनात्मक राजकीय विश्लेषण. आता भारतीय राज्यघटना आणि जागतिक राज्यघटना किंवा तुलनात्मक अभ्यास केला जातो. हे भारतीय सिलेबसमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे पॉलिटिकल सायन्सच्या. तर हा पॉलिटिकल सायन्सच्या सिलेबसमध्ये तुलनात्मक राजकीय विश्लेषण. आता कोणते कोणते आहेत बघू आपण. संस्थात्मक राजकीय संस्कृती, राजकीय अर्थव्यवस्था. आता राजकीय अर्थव्यवस्था कोणती कोणती असते, त्याच्यानंतर आपल्याला संस्थात्मक राजकीय संस्कृती कोणती असते, यावर प्रश्न विचारला जातो. हे प्रश्न थोडंसं थेरॉटिकली जास्त असतात, म्हणजे सोडवताना तुम्हाला एखाद्या वेळेस थोडंसं जास्त अभ्यास असावा लागतो असं वाटेल, पण एवढं काही नाही. कारण संस्थात्मक राजकीय संस्कृती ही तुम्हाला कळली पाहिजे. मग हे जागतिक लेवलची विचारली जाते. पाश्चिमात्य, ओके, पाश्चिमात्य संस्कृती कशी आहे, ओके, राजकीय, त्याच्याबरोबर भारतीय विचारली जातं. म्हणजे ह्याचा हा टॉपिकच आहे तुलनात्मक. ओके, हे लक्षात ठेवायचं, तुलनात्मक हे अतिशय महत्त्वाचं. त्याच्याबरोबर नवीन संस्थात्मक तुलनात्मक पद्धती हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा वसाहतवाद हे खूप महत्त्वाचं आहे. यावर प्रश्न विचारले गेले. यावर्षी 2025चा प्रश्न आहे वसाहतवादावर. त्याच्यात उपनिशीकरण आहे, म्हणजे आपण राजकीय जे मूल्य ठेवतो ते मूल्य राजकीय दृष्टिकोनातून ते सातत्याने ठेवतो का, ते टिकतात का, ते टिकण्यासाठी मग कोणत्या राजकीय विचारवंतांना आपले मत व्यक्त केले, अभिप्राय मांडले, हे सर्व गोष्टी या उपनिषेधकरणामध्ये येतात. आणि वसाहतवादाचे प्रकार पण विचारले जातात. किती प्रकार आहेत? एकूण 6 प्रकार वसाहतवादाचे वेगळे प्रकार मानले जातात. आधुनिकतेमध्ये सुद्धा 2-3 प्रकार मानले जातात. वसाहतवाद कसा झाला, आता सध्या वसाहतवाद नाही पण वसाहत विरोधी संघर्ष कोणत्या कोणत्या देशात झाला, कोणती चळवळ कोणत्या देशात उदयाला आली, ओके, अशा अनेक देशाची म्हणजे व्याख्या किंवा तुलना. आफ्रिकेन असेल, ओके, त्याच्यानंतर वगैरे साऊथ एशियाचा भाग असेल, ओके, जागतिक लेवलचा जागतिक ह्याच्यात पाहिलं तर उत्तर गोलार्ध, साऊथ गोलार्ध, दोन्ही गोलार्धामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी हे वसाहत विरोधी संघर्ष झाले ब्रिटिश काळामध्ये. हे अनेक गोष्टी आपण, बोस्टनची पार्टी कुठं झाली वगैरे, त्याचा काय रिलेट होता, ओके, दुसरं महायुद्ध, पहिल्या महायुद्धामध्ये उदयाला आलेले वसाहतवाद होता का, अशा अनेक गोष्टीची चर्चा ह्या वसाहत विरोधी संघर्षामध्ये या ठिकाणी येणार आहे. त्याच्यानंतर उपनिशीकरण आहे. राष्ट्रवाद हा खूप महत्त्वाचा आहे. आता जागतिक लेवलचा राष्ट्रवाद, युरोपियन आणि बिगर युरोपियन, हा जागतिक कोणत्याही देशामध्ये हा राष्ट्रवाद उदयाला येतोच, कारण राष्ट्रवादाशिवाय त्या देशातली क्रांती घडून येत नाही. म्हणून जगामध्ये 2 अतिशय महत्त्वाचे टॉपिक पडलेले आहेत या राष्ट्रवादाच्या ह्याच्यामध्ये. एक तर पहिलं पाश्चिमात्य राष्ट्रवाद पण म्हणलं जातो आपल्याला, साऊथ एशियनचा राष्ट्रवाद पण म्हणलं जातो. त्याच्यानंतर पुन्हा युरोप आणि बिगर युरोपियन ह्याच्यामध्ये पण संघर्ष चालू आहे, जो आतापर्यंत संघर्ष चालू आहे युरोपियन कंट्रीमध्ये. म्हणून हा यांच्यावर पण आपण या ठिकाणी काय करणार आहे, चर्चा करणार आहे. आणि सिलेबसचा भाग आहे, याच्यावर आता 4 ते 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ह्या टॉपिक्स वगैरे तुलनात्मक ह्याच्यावर. आता राज्य सिद्धांत, भांडवलशाही म्हणजे काय, समाजवाद आणि समाजवाद राज्याच्या स्वरूपावर चर्चा, वसाहतवाद राज्य आणि कल्याणकारी राज्य. जे लोकशाही राज्य असतात त्याला कल्याणकारी राज्य वगैरे म्हणतात. म्हणजे आता भारतानं आपण एक हे केलेलं आहे की भारताचं हे कल्याणकारी राज्य आहे. ओके, आपण जे ब्रिटिशाकडून कल्याणकारी राज्याची संकल्पना घेतलेली आहे, ओके, ते महत्त्वाचं आहे. नंतर समाजवादी समाजामध्ये स्वरूपात वेगवेगळ्या कुठले बदल होतात हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून भांडवलशाही, त्याच्याबरोबर वसाहत राज्य, यावर प्रश्न विचारले जातात की वसाहत राज्याची संकल्पना कशी असतं, त्याची व्याख्या कोणती आहेत आणि त्याच्यात कोणते घटक येतात, हे सुद्धा हे वसाहत राज्य आणि याच्याबद्दल. पण कल्याणकारी राज्यावर सर्वाधिक जास्त प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत इतिहास आहे, सर्वाधिक जास्त प्रश्न जे आहेत ना, तर हे कशावर विचारले जातात माहिती आहे का, हे कल्याणकारी राज्यावर. आता कल्याणकारी राज्यावरचा आता 2024चा प्रश्न आहे, ओके, 22ला पण विचारला. त्यामुळं कल्याणकारी राज्याची संकल्पना, व्याख्या, त्यावर गोष्टीवर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आता जागतिकीकरण आणि राष्ट्रराज्य. आता जागतिकीकरणामध्ये काय काय बदल झाले, ओके, आणि त्याच्याबरोबर बदलते राजकारण, ओके, बदलते राजकारण, यावर चर्चा, ओके, आणि आताच्या लेटेस्ट बदलतं राजकारण कुठलं आहे. म्हणून आपण पाहिलं बघा, काही पुस्तकं आहेत मार्केटमध्ये की मोदी कालखंडातील परराष्ट्र धोरण, ओके, म्हणजे यानंतरचा काळ, म्हणजे शैलेंद्र देवळानकर सरांचं पुस्तक आहे परराष्ट्र धोरणावर, ते आपल्याला ते वाचावं लागणार आहे कदाचित, कारण परराष्ट्र धोरणावर एक चॅप्टरच आहे आपला अभ्यासक्रमाचा, त्यावर प्रश्न खूप विचारले जातात. कारण परराष्ट्र धोरण भारताचं जसं गुजरात धोरणामध्ये सांगितलेलं आहे की लुक ईस्ट पॉलिसी, म्हणजे पूर्वेकडे पहा. आता पूर्वेकडे पहा नुसतं पहा नाही, म्हणजे पूर्वेकडे पहा म्हणजे पूर्वेकडे राज्याशी संबंध जोडायचा आपल्याला, कारण आपला देश एक महासत्ता बनवायची
असेल तर अनेक देशासोबत आपल्याला व्यवहार करावा लागेल, व्यापार करावा लागेल. त्यामुळे आपल्याला लुकिस्ट पॉलिसी जे गुजरात सिद्धांतामध्ये मांडलेलं जातं परराष्ट्र धोरणाच्या याच्यामध्ये ती महत्त्वाची आहे. त्यामुळं जागतिकीकरण आणि परराष्ट्र राज्य हे खूप अतिशय महत्त्वाचं आहे. राजकीय राजवटी बघा, आता राजकीय राजवटी कुठल्या कुठल्या? लोकशाही निवडणूक, उदारमतवादी, बहुसंख्यवादी आणि सहभागी लोकशाही. आता हे वेगवेगळे लोकशाहीचे प्रकार आहेत. म्हणजे राजकीय राजवट कशी निर्माण केली जातं? राजकीय राजवटीचे अनेक प्रकार आहेत. आता बघा, राजकीय राजवट सर्वाधिक चांगली कुठली मानली जाते की लोकशाही निवडणूक. हे जगात अतिशय कमी देशामध्ये आहे की ती लोकशाही निवडणुकी पद्धतीने ती लोकशाही टिकवली जातं आणि ती राजकीय व्यवस्था निर्माण केली जातं. हे राजकीय व्यवस्थेचं सर्वात मोठं यश आहे. म्हणून लोकशाही ही अनेक जगातल्या खूप कमी देशात ती खूप यशस्वीरित्यानं टिकून राहिली. म्हणून लोकशाही निवडणूक ही खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर उदारमतवादी धोरण जे आहेत ना, ती युरोपियन देशामध्ये प्रमाण आपल्याला त्यांचा पाहायला मिळतं. म्हणून तिथली लोकशाही कशी आहे तिथली व्याख्या विचारली जाईल. ओके, त्याची ती संख्यात्मक तुलना केली जातं. ओके, त्यावर प्रश्न असतो. बहुसंख्यावादी आणि त्याच्यानंतर सहभागी लोकशाही म्हणजे लोकांचा सहभाग ज्या लोकशाहीमध्ये असतो. असे अनेक देश खूप दुर्मिळ आहेत, त्या देशामध्ये पण ही सहभागी लोकशाही आहेत. कारण अनेक देशामध्ये तिची लोकशाही टिकत नाही. सहभागी लोकशाही म्हणजे अनेक ठिकाणी लोक मतदान करून तिथली ठरवतात. की आता आपण पाहिलं असेल की जगातला स्पेन देश असेल, काही देश आहेत की तिथला जज वगैरे काही गोष्टी असतील तरी ते लोकांनी निवडून दिले जातात आणि त्याच्यानंतर ते जज ठरवला जातो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. त्याच्यानंतर लोकशाही नसलेली राजवट, नंतर देशभक्ती लोकशाही आणि हुकुमशाही. आता हुकुमशाही आता जगात कोणत्या देशामध्ये आहे का? तर अनेक देशात थोडेफार प्रमाणात मानली जातं, आहे अस्तित्वात असं मानलं जातं. उत्तर कोरिया असेल, उत्तर कोरियामध्ये तो हुकुमशाही मानला जातो. अनेक देशामध्ये वगैरे तसं मानलं. आता सध्या रशियाला सुद्धा तसं बोललं जातं पुतिनला वगैरे. त्यामुळं ही हुकुमशाहीवर एखादी व्याख्या विचारली जाते आपल्याला ब्लॅस्टिंग खुंचीची. म्हणजे त्याचबरोबर लष्करी हुकुमशाही. आता लष्करी म्हटलं की आपल्याला आठवतंय पाकिस्तान. म्हणजे आता यावर प्रश्न एक विचारण्यात आलेला आहे 2025 की पाकिस्तानमधला शेवटचा लष्करी हुकुमशाह कोण, असा प्रश्न विचारला होता. लष्करी हुकुमशाह कोण? तर परवेश मुशर्रफ जे आहे ना, ते शेवटचा लष्करी हुकुमशाह होता. मग जगात कोणत्या कोणत्या देशात आता लष्करी हुकुमशाह आहेत का? ओके, त्याची पण नावं विचारली जातात. त्यामुळे हे वर्तमानपत्राशी आपण रिलेट राहिल्यानंतर आपल्याला ते कळून जातं की म्हणजे हुकुमशाह कोणत्या कोणत्या देशात आहेत. त्याच्यानंतर एकाधिकारशाही. आता एकाधिकारशाही कुठं पाहायला मिळेल? चायनामध्ये मिळतं, नंतर त्याबरोबर रशियामध्ये मिळतं, त्याबरोबर उत्तर कोरियामध्ये पण मिळते आपल्याला या ठिकाणी. म्हणजे नंतर काही मुस्लिम म्हणजे अरब राष्ट्र आहेत त्या ठिकाणी पण आपल्याला पाहायला मिळतं. जसं आपलं इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्धामध्ये इराणनी उडी घेतली, नंतर अमेरिकेने उडी घेतली, मग तिथे एकाधिकारशाही कशी चालायला लागली, अशा अनेक गोष्टीची चर्चा आणि यावर प्रश्न विचारला जातात. फॅसिस्ट वगैरे हे आता सध्या प्रमाण कमी आहे जर्मनी नंतरच्या काळामध्ये, पण यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे यांची व्याख्या, यांची तुलनात्मक इतर लोकशाहीची तुलना केली जाते 4-4 लाईनी देऊन. मग त्यावर आपल्याला ॲनालिसिस आणि ॲनालिटिकल अभ्यास केला आपण शांतपणाने की आपल्याला ते कळतं की हे कोणते प्रश्न वगैरे आहेत वगैरे. त्यामुळं हा चॅप्टर सिलेबसचा अतिशय महत्त्वाचा आहे. राज्य सिद्धांत वगैरे. संविधान आणि संविधानवाद कुठला आहे? संविधानाचे प्रकार कुठले आहेत? कायद्याचं राज्य म्हणजे काय? आपण कायद्याचं राज्य घेतलेले आहे. त्याच्याबरोबर न्यायिक स्वातंत्र्य वगैरे हे आपल्याला सेपरेट आहे. म्हणून लोकशाहीचे सर्वात मोठे हे म्हणजे तत्व आहेत आपल्याकडे लोकशाही टिकवण्याचं की न्यायिक स्वातंत्र्य आहे आपल्याकडे. ओके, न्यायव्यवस्थेवर कोणाचं बंधन नाही काही गोष्टी सोडल्या तर वगैरे. त्याच्यानंतर संविधानवाद असेल, हे आणीबाणीचे आपण प्रकार वगैरे पाहतोच वगैरे. आणीबाणीचे अधिकारसुद्धा आपल्याला संसदेला वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला न्यायव्यवस्थेला पण दिलेले आहेत. ओके, आणीबाणी लागू करू शकतो आपण. आणीबाणीचे प्रकार आहेत आपल्याला 3 प्रकार. ओके, यावर प्रश्न विचारला जातं आणीबाणीवर. यावेळेस पण विचारण्यात आलेलं आहे. म्हणून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पॉलिटिकल सायन्स जो विषय तो पास होण्यासाठी, तुम्हाला क्वालिफाईड होण्यासाठी इतरांच्या तुलनेमध्ये किंवा अनेकच्या तुलनेमध्ये थोडासा म्हणजे सरस असू शकतो तुमचा अभ्यास. कारण तो पॉलिटिकल सायन्स हा विषय MPSC UPSC करणारे किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याच्या थोडासा जास्त अभ्यासाचा तो भाग आहे. ओके, संविधान आणि संविधानाचे संकट वगैरे. आता हे यावर प्रश्न विचारला की आता खालीलपैकी संविधानावर कोणतं संकट आहे, तुम्हाला काय वाटतं? किंवा आपल्या संकटाची तुलना केली जातात किंवा येणारे भविष्यातील संविधानावर असलेली संकटाची शक्यता, यावर आपल्याला विश्लेषण करणारा आणि ॲनालिटिक करणारा अभ्यास आपल्याला या सिलेबसवर विचारला जातं आणि यावरच प्रश्न वगैरे असतात त्यावर. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे लोकशाहीकरण. लोकशाहीचे संक्रमण आणि एकीकरण. आता लोकशाहीचे संक्रमण कसं झालं, लोकशाहीचे तत्व कोणते, त्यात मूल्ये कुठली, लोकशाही टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, यावर अनेकसुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर बघा आधुनिकीकरण, जागतिक अर्थव्यवस्था, सिद्धांत आणि विकास. बघा
कोणत्या देशाला महासत्ता बनण्यासाठी ना ते नुसतं राजकारण ह्या गोष्टी करूनच नाही चालणार, तर राजकीय अर्थव्यवस्था तुमची बळकट करणं महत्त्वाचं आहे. कारण तो देश राजकीय व्यासपीठावर तुमचं नेतृत्व करताना तो देश म्हणजे G20ची परिषद असेल, आपली G7 असेल, G4 असेल, ओके, ASEAN असेल, अशा अनेक शांघाई कोऑपरेशन असेल, अशा ज्या काही म्हणजे जागतिक लेवलच्या संघटना आहेत, त्या संघटनेचा अनेक संघटनेचा आपण मेंबर आहोत. पण ते मेंबर असताना त्याच्यावर आपला भारताचा काय छापा पडतो का, त्यावर रिलेटेड करणारे प्रश्न या सिद्धांतामध्ये असतात आणि लोकशाहीमध्ये असतात. सत्तेची रचना, सत्ताधारी वर्ग, सत्ताधारी आणि अभिजात वर्ग ह्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे 2025ला. आत्ताच्या जून पेपरमध्ये जे झालेलं आहे ना त्यावर प्रश्न विचारण्यात आहे. लोकशाही अभिजात वर्ग यावर प्रश्न आहेत. ओके, 2022 पासून सतत 20 पासून प्रश्न चालू आहेत. त्यामुळं लोकशाही जात अभिजात वर्ग म्हणजे काय, यावर कुठली तुलना केली जातं, ओके, यांची व्याख्या कुठली आहे, ओके, त्यामुळे असे सविस्तर आपल्याला या ठिकाणी याच्यावर प्रश्न विचारले जातात वगैरे. त्याच्याबरोबर सत्ताधारी वर्ग यांच्या व्याख्या विचारले जातात, ते महत्त्वाचं आहे. आता निवडणूक प्रणाली आणि राजकीय पक्ष, आता हे खूप महत्त्वाचं आहे. निवडणूक प्रणालीमधले वर ह्यावर प्रश्न विचारले जातात की निवडणूक प्रणालीवर विचारले जाते की निवडणूक आयोग जो आहे ना तो घटनेमध्ये किती भागामध्ये दिलेला आहे, भाग विचारलेला आहे. त्याच्याबरोबरचा कलम विचारलेला आहे निवडणूक आयोगाचा 324 आहे, आपल्याला माहीत आहे. ओके, 324 कलम आहे निवडणूक आयोगाचं, त्यावर प्रश्न विचारलेला आहे. राजकीय पक्ष कुठले ते पण विचारलं. आता काय ह्या वेळेसच 2025चा प्रश्न विचारलेला आहे. राजकीय पक्षांचे इथं नावं दिलेली आहेत असे पक्ष, ओके, आणि इथं त्या पक्षाशी रिलेटेड असलेल्या नेत्याचं नाव दिलेलं आहे. ओके, आणि तुलना करा म्हणून म्हणजे जोड्या लावायला सांगितलं आहे. उदाहरणार्थ एक सांगतो, तृणमूल काँग्रेस आहे. ओके, तृणमूल काँग्रेस आणि जोड्या लावायला प्रश्न होता इकडे ममता बॅनर्जी. मग आपल्याला ते कोणत्या पक्षाचा कोण नेता आहे याची जोडी लावता आली पाहिजे. म्हणून आपण ते चालू घडामोडीमधून वर्तमानपत्रामधून तरी आपल्याला अभ्यास करता येतो ह्या रिलेटेड असलेला. आणि आता ह्यावेळेस तो नेता विचारला, नेक्स्ट टाईमला काय विचारतील, आता नेता नाही विचारणार, ते नेक्स्ट टाईमला काय विचारतील, ओके, आता नेक्स्ट टाईमला काय विचारतील की आता हे पक्ष विचारला, आता नेक्स्ट टाईमला विचारतील आता पक्षाची स्थापना कधी झाली, ओके, इसवी सन विचारतील यांचे. त्यामुळे आपल्याला अभ्यास करताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की तोच चॅप्टर किंवा तोच एखादा प्रश्न असेल तर सतत रिपिटेशन होणार नाही, तो वेगळा करणार आहे. म्हणून अभ्यास करताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या अभ्यासक्रमाचा भाग दिलेलाच आहे. राजकीय पक्ष त्यांची प्रणाली पण विचारलेली आहे, पण विचारताना त्यांनी मागच्या वेळेस नेते विचारले, तर ह्यावेळेस काय विचारणार, त्यांनी कदाचित प्रश्न टाकलाच तयार केला तर प्रश्न विचारताना काय विचारतील की त्यांची स्थापना कधी झाली त्या पक्षांची वगैरे. त्यामुळे असं प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे आपण ते लक्षात वगैरे ठेवलं पाहिजे वगैरे अभ्यास करताना. त्याचबरोबर सामाजिक चळवळी हे लय महत्त्वाचं आहे. आता सामाजिक चळवळी असतील, ओके, आता हे NGO आहे बघायचा प्रश्न दिला. NGO म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, NGO, ओके, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आपण त्याला NGO म्हणतो. आता NGO वेगवेगळ्या क्षेत्रात काढली जातात. NGOची वैशिष्ट्ये काय, NGO स्थापन कोणी केली जागतिक लेवलवर पहिल्यांदा, NGOचा उद्दिष्टे काय, यावर प्रश्न विचारले जातात NGOला. ओके, आता नागरी समाज मोहिमा यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले. आणि सामाजिक चळवळी, आता सामाजिक चळवळ्या कोणत्या कोणत्या आहेत वगैरे राजकीय हे करण्यासाठी. आता आपण पाहतो सामाजिक चळवळीमध्ये कुठल्या, आता उदाहरणार्थ राजकीय आणि सामाजिक आणि नागरी ह्याच्यामध्ये पाहिलं नर्मदा बचाव यावर प्रश्न विचारला जातो. नर्मदा बचाव मोहीम, ओके, जे मेधा पाटकरांची नर्मदा ही चळवळ आहे तर बचाव मोहीम आहे यावर प्रश्न विचारला जातो. ह्यामुळे अशा अनेक मोहीम आहेत ते आपण जसं लेक्चर होतोय त्यानुसार आपण ते पाहणारच आहोत. म्हणून नागरी समाज मोहिमा यावर प्रश्न विचारला जातो आणि यावेळेस तो विचारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा सामाजिक चळवळी कोणकोणत्या आहेत नवीन आता तयार होणाऱ्या, ओके, जे सामाजिक सध्या राजकीय इश्यू आहेत त्या इश्यूवर तयार होणाऱ्या सामाजिक संघटना आहेत. म्हणजे भ्रष्टाचारावर असेल, ओके, सामाजिक अत्याचारावर तयार झालेली एखादी चळवळ असेल, अशा अनेक चळवळीवर तयार होणाऱ्या ह्या वेगवेगळ्या ह्या संस्था आहेत. त्यामुळे आपल्याला हे तयार करायला हे NGO आहे लक्षात ठेवायचं, याच्यावर प्रश्न असतो. त्यामुळं आपल्याला तो करता आला. आता क्रांत्या पण विचारल्या आहेत बघा. सध्या भारतामध्ये आपण पाहिलेलं आहे की भारतामध्ये असेल जगामध्ये असेल अनेक क्रांत्या घडवल्या आहेत. भारतात तशी नाही घडली पण पाश्चिमात्य देशामध्ये त्या क्रांत्या घडतात. म्हणजे तरुण रस्त्यावर अचानक येणं युरोपियन कंट्रीमध्ये, ओके, ते आपल्याला दिसून येतात. म्हणून क्रांत्या घडून येतात. म्हणजे जसं जस्मिन क्रांती आहे वगैरे, ट्युनिशियाची क्रांती असेल, ओके, असे अनेक लोक रस्त्यावर येऊन प्रश्न विचारतात, जाब विचारतात, आम्हाला ती लोकशाही पाहिजे. ओके, जेव्हा येऊन म्हणजे पाश्चिमात्य देशांमधण्यापेक्षा अरब कंट्रीमध्ये वगैरे महिलांना न्याय हक्कासाठी आम्हाला जे
दडपण ठेवण्यात आलेले आहे आमच्यावर, ते बदल करण्यात यावं म्हणून महिलांची क्रांती असेल, पुरुषाबरोबर आम्हाला महत्त्व द्या, स्वातंत्र्य दिलं पाहिजे म्हणून त्यावर एखादी क्रांती घडून येणं, हे सर्व गोष्टीनं यामध्ये आपल्याला अभ्यासाला ते विचारले जातात. म्हणून चालू घडामोडी पण महत्त्वाचा अभ्यासक्रमाचा भाग आहे, वर्तमान पेपर वाचणं वगैरे. ओके. आंतरराष्ट्रीय संबंध. आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन, आदर्शवाद, वसाहतवाद, संरचना आणि मार्क्सवाद हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये पाहिलेले हे सतत विचारले गेलेले प्रश्न असतात. उदारमत म्हणजे काय, वसाहतवाद म्हणजे काय, आदर्शवाद वसाहत म्हणजे काय. ओके. याच्यामध्ये समाज, त्याच्यानंतर जात, वर्ग, वर्गसंघर्ष, व्यवस्था, अशा अनेक प्रश्नांची चर्चा यामध्ये केली जाते, यावर विचारलं जातं. नंतर नववास्तववाद आणि सामाजिक रचनावाद, आंतरराष्ट्रीय सिद्धांत आणि स्त्रीवाद हे आधी पण पाहिलेले आहे, ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. स्त्रीवाद म्हणजे काय. ओके. यांच्याबद्दल असलेले विचारवंत कुठले, यांच्या संस्था कुठल्या स्थापन केलेल्या. नंतर पुन्हा जागतिकीकरणामध्ये यांचं महत्त्व काय, असे अनेक प्रश्न विचारले जातात. आंतरराष्ट्रीय सिद्धांतावर विचारले जातात की आंतरराष्ट्रीय अनेक गोष्टी घडल्या जातात, त्यावर संबंधावर विचारत असताना दोन देशातील असलेल्या संबंधाचे संबंधीकरण, त्याचबरोबर तुलनात्मक गोष्टी, अशा अनेक गोष्टीचे प्रश्न यामध्ये ते विचारले जातात. आता सामाजिक रचनावाद असेल, उत्तराधुनिकतावाद असेल, यावर असे अनेक गोष्टीवर 2-2, 3-3 प्रश्न यावर फिक्स असतात. 100 प्रश्नाची तुलना असते. 100 प्रश्नावर या प्रत्येक चॅप्टरवर 1-2, 1-2, 1-2 असे प्रश्न असतात. एक सर्वात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे पॉलिटिकल सायन्स असं आहे की तुम्हाला अभ्यासक्रम सोडून प्रश्न विचारले जात नाहीत, त्यामुळे तुम्हाला पास होण्याची संधी सर्वाधिक जास्त असते. म्हणजे जसं की पहिला पेपर आपण पाहतो की पहिला पेपर हा 50 क्वेश्चनचा असतो, दुसरा हा 100चा असतो. ओके. यांना प्रत्येकांना 2-2 मार्क असतात. ओके. आता हे 2-2 मार्क म्हणजे इथे 100 झाले, इथं झाले 200. ओके. 300च्या आपल्याला मार्क घ्यायचे असतात, 55% असतील. ओके. पहिल्यामध्ये 40 क्वालिफाईड असतं पाहिजे कॅटेगरीनुसार, त्यामुळे आपल्याला खूप मोठी संधी आहे पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये सेट पास होण्याची. ओके. सेट पास झाल्यानंतर तुम्हाला फेलोशिप भेटेल, नंतर लेक्चरशिपमध्ये जॉईन वगैरे होऊ शकतं. त्यामुळं हे अभ्यासक्रमाचा खूप महत्त्वाचा भाग आहे तुम्हाला पास होण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर बघा, राज्यव्यवस्था, बिगर राज्य घटक, सार्वभौम तत्व, सुरक्षा, पारंपरिक आणि पारंपरिक. आता संघर्ष, शांतता, जागतिक लेवल कुठं कुठं संघर्ष झालेले आहे हे पण विचारलेले आहे. उदाहरणार्थ कसं सांगतो आता म्यानमार आहे. ओके. त्याचबरोबर आपलं मणिपूर आहे. ओके. ओके. त्याच्यात मैतई वगैरे असे आपण हे संघर्ष पाहतोय वगैरे ह्याच्यामध्ये. यावर प्रश्न विचारले जातात की म्यानमारमध्ये कुठली जात आहे किंवा जमात आहे तिथं संघर्ष करायला आहे असं विचारलं जातं. ओके. उकाई ही जमात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये संघर्ष वगैरे करते किंवा शांततेसाठी प्रस्तावित करणारी कुठली आहे यावर प्रश्न विचारले जातात. बिगर राज्य घटक सत्ता वगैरे, सार्वभौम तत्व यावर प्रश्न विचारले जातात. ओके. त्याबरोबर युद्धाचे बदलते स्वरूप, मोठ्या प्रमाणामध्ये विनाशकारी शस्त्र, आता हे पाहिलेले आहे, आता पण लेटेस्ट आहे. आता यावर प्रश्न कसं विचारले आहेत पहा तुम्हाला. आता आपण पाहिलेले आहे सध्या न्यूजपेपरवर इस्रायल आणि त्याचबरोबर इराण यांचं सध्या संघर्ष चालू आहे. एंट्री केलेली आहे अमेरिकेनं. ओके. आता अमेरिकेनं बॉम्ब टाकला, हे टाकला, आपण न्यूजपेपरमध्ये पाहतो. इस्रायल आणि इराण, तर आता शस्त्राचे सुद्धा बदलते स्वरूप आपल्याला पाहायला मिळायला लागले. ओके. पूर्वीचं युद्ध वगैरे होतं, जे आता उदाहरणार्थ पहा, इस्रायलकडे जेवढे लोकसंख्या देशाची आहे त्याच्यापेक्षा जास्त तर सैन्य हा इराणमध्ये आहे, पण पायदळी आहे ते, बरोबर. पण शस्त्रास्त्राच्या दृष्टिकोनातून इराण हा इस्रायल हा सक्षम मानला जातो जगात तुलनेत. म्हणजे जगातील सर्वाधिक जास्त संरक्षण प्रणालीमध्ये डेव्हलप असलेला देश म्हणून इस्रायलमध्ये गणलं जातं इस्रायलला. तरी पण या दोन देशातील संघर्ष आहे. पण त्याचबरोबर इराणमध्ये अशी काही क्षेपणास्त्र आहेत की जगात ते स्वतः तयार करतात, म्हणून युद्धाचे बदलते स्वरूप पण बदलत गेलं. त्यामुळे एखादं क्षेपणास्त्र असेल, ओके, एखादं कुठलं विमान वापरण्यात आलेलं आहे युद्धासाठी वगैरे, कुठलं ड्रोन वापरण्यात आलेले आहे, त्या ड्रोनचे वैशिष्ट्य काय, म्हणजे युद्धाची बदलते स्वरूप कसे होत गेलेले आहेत, असे अनेक प्रश्न आपल्याला यामध्ये म्हणजे विचारले जातात. त्यामुळे आपल्याला चालू घडामोडी पॉलिटिकल सायन्सचा पण अभ्यास करताना न्यूजपेपर हे खूप महत्त्वाचे असतात. आंतरराष्ट्रीय अभ्यास करताना ते खूप महत्त्वाचे आहे. ओके. संयुक्त राष्ट्रसंघ आणि उद्दिष्टे हे अतिशय महत्त्वाचं आहे. पॉलिटिकल सायन्स आपण भाग करताना ज्याला आपण युनो म्हणतो, बरोबर, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, हे खूप महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेचे काय काय, ओके, ह्याचे उद्दिष्टे कुठले, ह्याचे ध्येय कुठले, ह्याचे देश कुठले, ओके, असे अनेक प्रश्न या संयुक्त राष्ट्र याच्यावर विचारले जातात. बघा, संयुक्त राष्ट्रसंघाची शांतता आणि विकासाच्या दृष्टिकोनातून उद्दिष्टे कुठले, जगात शांतता राहणाऱ्या संस्थेसाठी काम करते. त्याच्याबरोबर मूल्यांकन आणि मानवतावादी हस्तक्षेप. आता युनोच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की
मीटिंग ठरली तेव्हा काही इस्रायलनं जे इराणवर हल्ले केलेले आहेत गाझापट्टीमध्ये वगैरे काही, तर ते इलिगल आहेत किंवा इराणनं त्याच्यावर हल्ला केल्यानंतर ते इलिगल आहेत किंवा असं नाही करत. अमेरिकेने जी एंट्री केलेली आहे ती एंट्री चुकीच्या पद्धतीने एंट्री करण्यात आलेली आहे, अशा प्रकारचं भाष्य हे युनोने केलेलं आहे त्यांच्या बैठकीमध्ये. आता जेव्हा दोन देशामध्ये वाद निर्माण होतात तेव्हा जसं आपल्या देशामध्ये वाद निर्माण झाले की आपण म्हणजे सुरुवातीला स्थानिक पातळीच्या न्यायालयामध्ये जातो, ज्याला दिवाणी म्हणतो आपण. त्याच्यानंतर आपण पुढे फौजदारीच्या नंतर आपल्याला जिल्ह्याच्या नंतर आपण कुठे जातो, नंतर हायकोर्ट नंतर सर्वोच्च न्यायालय वगैरे असं जात असतो ना. तसं जागतिक दोन देशात जर भांडणं झाली तर ते कुठं जाणार, तर हे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय म्हणतो आपण, तिथं जातात आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये. ओके, ज्याला इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट मानलं जातं. म्हणजे दोन देशात भांडणं झाली असतील, गुन्हेगारी घडली असेल आंतरराष्ट्रीय लेवलची, तिथं ती दाद मागली जातं. म्हणून ती दादसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे, कारण तिथं ती मागली जाते. मग आता काय याच्यावर काय प्रश्न विचारला जाईल, तर ही जे न्यायालय आहे तर न्यायालयाची सदस्य संख्या किती. ओके, आता भारताचा मेंबर आहे का, यावर प्रश्न विचारला जातो. ओके, यांची स्थापना कधी झाली, याची स्थापनाची तारीख विचारली जाईल. म्हणजे अशा अनेक प्रश्न या गुन्हेगारी न्यायालयावर मिळवली जातो. म्हणजे भारत पाकिस्तानचे अनेक प्रकरणं आपल्या ह्या गुन्हेगारी न्यायालयामध्ये आहेत वगैरे. पण काही काही देशाला हे न्यायालय बंधनकारक नाही, यांचं जे जजमेंट असतं त्याला बंधनकारक. जसं भारतामध्ये सुप्रीम कोर्टाचे जजमेंट सर्वांना बंधनकारक असतं, तसं काही देशाला ते बंधनकारक नाही. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, राजकीय, जागतिकीकरण, प्रशासन. आता हे लय महत्त्वाचं आहे. ओके, जागतिक लेवलवर असे काही गट पडलेले आहेत आपल्या जगामध्ये वगैरे. त्या गटामध्ये अनेक देशांना आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी म्हणून हे केलेलं आहे. आता जागतिक व्यापार संघटना, याची स्थापना, प्रश्न कसा विचारला जाईल, याची स्थापना कधी झाली, यांचे उद्दिष्ट कुठले, आत्ताची याची शिखर परिषद कुठं घडली. शिखर परिषदेवर खूप प्रश्न विचारले जातील. शिखर परिषदा कुठं घडलेले आहेत, म्हणजे 2025चा पेपर असेल तर 24ची विचारली जाईल. ओके, नंतर 25ची विचारली जाईल किंवा जोड्या लावाला विचारली जाईल, कोणत्या देशांमध्ये घडलेली आहे जोड्या लावा. त्याच्यानंतर पुढे काय, ब्रिटनवर प्रणाली, उत्तर दक्षिण संवाद वगैरे, ते महत्त्वाचं आहे. कारण उत्तर दक्षिणमध्ये उत्तर कोरिया असेल, दक्षिण कोरिया असेल, त्यांच्यामध्ये जागतिक प्रशासन कसं हे केलं जातं. आणि ब्रिटन प्रणाली जगात कशी हे महत्त्वाची आहे किंवा त्याची आता गरज कशी भासायला लागली, हे एक जागतिकीकरणाच्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याच्याबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना म्हणतो, ह्या G20. आता भारतामध्ये G20ची परिषद झालेली आहे आपली. त्याच्यानंतर कुठं झाली, ब्राझीलमध्ये झाली. त्याच्यानंतर कुठं आफ्रिकेमध्ये होणार आहे. ओके, आता हे आफ्रिका आता हे जे ब्राझीलमध्ये झाली कोणती शिखर परिषद, कोणती G20ची. आता ब्राझीलमध्ये झाली तर आफ्रिकन युनियन. ओके, आफ्रिकन युनियन. ओके, या संघटनेला त्यांनी सदस्य म्हणून हे दिलं. मग G20+ झाले आफ्रिकन युनियन. कोणता देश सदस्य झालेला आहे, G20 म्हणजे 200 देश प्लस वेगवेगळ्या संघटना, असं ते हे असतं. तर याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो की G20ला मुख्यालय नाही. आता एक वैशिष्ट्य असं आहे की G20ची जी हे आहे संघटना, ह्याला मुख्यालय नाही, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, यांचा सदस्य देश कुठला किंवा जोड्या लावला ते सिक्वेन्स विचारलं जातं, ते खूप महत्त्वाचं आहे. युरोपियन युनियन हे लय महत्त्वाचं आहे. युरोपियन युनियन प्रश्न असतो. त्यानंतर आफ्रिकन युनियन सध्या खूप चर्चेत आहे. ह्याची शिखर परिषद कुठं भरण्यात आलेली आहे, शिखर परिषद. आणि यांचं ह्या युनियनचं स्थापना होण्याचं उद्दिष्टे, ध्येय, तत्व कोणते कोणत्या, यावर प्रश्न विचारला जातो. ही शांघाई संघटना आहे. या शांघाई संघटनेचा भारत आपण मेंबर आहोत. आशियन आहे, आशियनवर कोणता प्रभाव पडला जातो, याची स्थापना विचारण्यात आलेली आहे. बघा, जोड्या लावा, ह्या वर्षीचा प्रश्न येतो, लक्षात ठेवा. ह्या 2025चा प्रश्न आहे आत्ताचा, यावर प्रश्न विचारलेले आहेत. ओके, आता हे झालं. त्याच्यानंतर पुन्हा समकालीन आव्हाने, आंतरराष्ट्रीय दहशतवाद. आता हे लय महत्त्वाचं. आता आंतरराष्ट्रीय दहशतवाद सध्या भारताला म्हणजे जागतिक सर्वांना खूप धोकादायक आहे. त्याच्यामध्ये आता दहशतवादाचे वेगवेगळे प्रकार झाले आहेत. नार्को दहशतवाद, ओके, वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ विरोधी दहशतवाद सध्या निर्माण झाले आहे. त्याची नुकतीच आता 2025ला दिल्लीमध्ये परिषद भरली होती. ओके, अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये. ती सध्या दहशतवादाचं स्वरूप कसं बदलत चाललं आहे, यावर प्रश्न विचारला जातो. ओके, त्याची परिषद कुठं भरली होती ते महत्त्वाचं आहे. एखादी काय केली जाते की दहशतवादी संघटनेचं नाव विचारलं जातं, पुढे देशाचे नाव विचारलं जातं की जोड्या लावा. ओके, असा पण प्रश्न विचारू शकतात. हवामान बदल खूप महत्त्वाचा आहे, ज्याला आपण IPCC म्हणतो. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. यावर हवामान बदल वगैरे विचारलं जातं. पर्यावरणाची चिंता, मानवी हक्क वगैरे. ओके, ज्याला SDG असं म्हटलं जातं वगैरे. शाश्वत विकास जे आपण म्हणतो, त्याची परिषद कुठं पडली, भारताचं त्याच्यामध्ये रँकिंग किती आलेलं आहे, त्यावर प्रश्न विचारला जाईल वगैरे. ओके, आता स्थलांतर हे महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यावर अनेक प्रश्न विचारलेले आहेत वगैरे, की असे अनेक देश आहेत वगैरे की तिथं स्थलांतर करण्यामध्ये सर्वाधिक जास्त, ज्याला मायग्रंट म्हणतो आपण. ओके, यावर प्रश्न असतो. त्याच्यानंतर निर्वासित गरीब वगैरे, त्यांचे नाव विचारले जातं. की धर्माची भूमिका आणि संस्कृती.
आणि ओळख राजकारण म्हणजे आताचं राजकारण हे धर्माधिष्ठित राजकारण झालेलं आहे. जागतिक लेवलवर पण असो, भारतातही असो, अनेक देशामध्ये पण असो. त्यामुळं ते खूप महत्त्वाचं आहे की जागतिक लेवलच्या राजकारणाचा तो एक भाग आहे. त्यामुळे संस्कृती आणि धर्माचं राजकारण हे पॉलिटिकलच्या अभ्यासामध्ये आपण पाहावं लागणार आहे, कारण त्यावर प्रश्न विचारला जातो. आता भारताचं प्रश्न धोरण याच्यावर प्रश्न फिक्स विचारलं जातं. तुम्हाला मी आता थोड्या वेळाखाली पंडित नेहरूबद्दल सांगताना सांगितलं होतं की अलिप्तवाद चळवळ ही आहे ती, यावर प्रश्न विचारलेला आहे 2025ला. आता बघू आपण परराष्ट्र धोरण भारताचं कसं आहे. बघा, पंडित नेहरू नंतर आता पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत परराष्ट्र धोरणावर प्रश्न विचारले जातात की कोणते कोणते प्रश्न धोरण. आता प्रश्न धोरणावर कसं प्रश्न विचारले जातात की वसाहत काळ यावर काही तेवढा प्रश्न विचारला जात नाही. विकास, वाढती शक्ती आणि उदयोन्मुख राजकीय अर्थव्यवस्था भारताला म्हणून ओळख कशी निर्माण करायची. कारण आपण पाहतोय भारत जगाच्या अनेक महत्त्वाच्या व्यासपीठावर सध्या आपण भारताचं नेतृत्व करताना आपण दिसतो. G20 मध्ये भारत पुढे आहे आपला. आशियानमध्ये आपण भारताचं प्रतिनिधित्व आहे. शांघाय कोऑपरेशनमध्ये आपण आहे. त्याच्यानंतर ब्रिक्समध्ये आपण या संघटनेमध्ये सुद्धा आपली स्वतःची आहेत. त्यामुळे अशा अनेक संघटना आहेत की जागतिक संघटना. त्या संघटनेमध्ये कुठल्या कुठल्या आता बघा, ब्रिक्स, G20, युनोमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व उभा करतोय आपण. त्याच्यानंतर आशियन, नंतर ओपेकचा आपण मेंबर नाही कारण ही पेट्रोलियम देशाची संघटना आहे, पण याच्यामध्ये आपलं स्वतःचे अस्तित्व निर्माण करतो कारण जगातल्या प्रत्येक देशासोबत आपण व्यवहार वगैरे करून. म्हणून म्हटलं जातं ना, इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये भारताची भूमिका किती महत्त्वाची होती आंतरराष्ट्रीय. भारत हा कोणाच्या बाजूने थांबला पाहिजे होता, पण भारत काय केला, तटस्थ राहिलेला आहे, दोघांकडून न थांबता वगैरे. मग इस्रायल आपल्याला महत्त्वाचा का, इराण महत्त्वाचा आहे, त्यावर प्रश्न विचारले जातात. त्यांच्यासोबत कोणते करार झालेले आहेत आपले ते महत्त्वाचे असतात. परराष्ट्र धोरणातील सातत्याने बदलते तत्व कोणकोणते आहेत परराष्ट्र धोरणामध्ये. आता काय झालं, भारत आतापर्यंत एक उदाहरण सांगायचं झालं तर भारत हा आतापर्यंत इराणचा मित्र म्हणून मानायचा इराणला. आता ह्या वर्षी आपण तटस्थ राहिल्यामुळे आपल्याला इस्रायल जवळ वाटायला लागला. त्यामुळे काय होतं की यामध्ये बदलचे तत्व कोणकोणते बदलत गेले. आता ह्या वर्षी प्रश्न विचारलेला आहे की अलिप्तवाद चळवळीची शिखर परिषद कुठं भरण्यात आलेली आहे, शिखर परिषदा. आणि याचे तत्व, पंचशील धोरण, पंडित नेहरू, कोणकोणते त्यासोबत राष्ट्राध्यक्ष होते अलिप्तवादी चळवळीमध्ये, हे पण अभ्यास करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रासायनिक अर्थाचे अणुधोरण. अणुधोरण खूप महत्त्वाचं आहे कारण सध्या जगाला सर्वात मोठा धोका आहे अणुधोरणाचा. ह्या अणुधोरणाची भीती आहे म्हणून इराणवर आता सध्या हल्ला झालेला आहे. त्यांच्या अणुभट्ट्या उद्ध्वस्त करण्याचं काम अमेरिकेने केलेले आहे. त्यामुळे यावर प्रश्न विचारले जातात वगैरे, असे सिलेबसचा हा भाग आहे आपला. भारताचे प्रमुख शक्तीचे संबंध म्हणजे कोणत्या कोणत्या देशासोबत आपले संबंध कसे आहेत, हा एक सिलेबसचा भाग आहे आपल्या. त्यावर प्रश्न विचारले जातात. अमेरिकेसोबत कसे संबंध आहेत आपले, डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून वगैरे. रशियासोबत आपले संबंध कसे आहेत यावर प्रश्न विचारला. रशियाचा सर्वोच्च पुरस्कार भारताच्या इतिहासात पहिल्यांदा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. तो कोणता पुरस्कार आहे वगैरे त्यावर विचारलं जातं. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, चायनासोबत आपले संबंध कसे आहेत कारण का आपली बॉर्डर आहे चायनासोबतचे वगैरे. राजकीय बदलते स्वरूप कसं बदलत चाललेलं आहे त्यावर प्रश्न विचारला जातं. नंतर जगाची भारताचा सन्मान, युरोपियन युनियनसोबत भारताचे संबंध वगैरे, भारतात कसा हे केला जातं कारण नरेंद्र मोदी जगातील अनेक देशाशी दौरा करून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचे संबंध कसे प्रस्थापित झालेले आहेत हे महत्त्वाचं आहे. आता ही आशियाई संघटना, सहकारी जी संघटना आहे यांच्यामध्ये भारताचं किती महत्त्वाचं हे आहे, त्यामुळे ती शिखर परिषद विचारली जाईल. भारत आताचा मेंबर कधी झालेला आहे, त्याची स्थापना कधी झाली, यावर अनेक प्रश्न यामध्ये विचारले जातात. आता आफ्रिकन संघ हे खूप महत्त्वाचं आहे, ह्या वर्षी खूप चर्चेत आहे. यावर प्रश्न येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. याची स्थापना काय झाली, यांचे तत्व कोणते, उद्दिष्टे कोणते, यांचा कोणत्या इसवी सणादिवशी स्थापना झाली, भारत हा त्याचा मेंबर आहे का. आता गल्फ आपल्याला खूप महत्त्वाचं आहे कारण गल्फ कोऑपरेशन सोबत आपण खूप संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न वगैरे करतो कारण आपल्याला पेट्रोलियम देशासोबत आपले संबंध चांगले प्रस्थापित करणं भारताचं सध्याचं उद्दिष्ट आहे. म्हणून आपण सौदी अरेबियासोबत असेल अनेक देशासोबत. आपण कतारला 43 वर्षानंतर आपण कतारचा दौरा केलेला आहे भारताच्या पंतप्रधानांनी. त्यामुळे अशा अनेक देशासोबत आपले संबंध दृढ करण्यासाठीचं आपण काय करतो हे करतो. आता शेजारी राष्ट्रासोबत संबंध पूर्वीपासूनचे कसे आहेत तुम्हाला मी सुरुवातीला सांगलं की हे गुजरात नाही, गुजराल आहे. गुजराल सिद्धांत. गुजराल सिद्धांत हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी काय सांगितलं होतं की लुक ईस्ट पॉलिसी म्हणजे पूर्वेकडे पहा. भारताचा विकास करायचा असेल आणि जागतिक लेवलवर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर पूर्वेकडे म्हणजे पूर्वेकडे देश आहेत त्या देशासोबत आपले संबंध दृढ करणं महत्त्वाचं आहे. त्यांच्यासोबत व्यापार करणं खूप गरजेचं आहे, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जागतिक लेवलवर आपली छाप निर्माण करू शकतो. म्हणून हे पूर्वेकडे पहा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे. आता पूर्वेकडे पहा झाला नंतर पूर्वेकडे पाहू नका, नुसतं कृती करा, तिथं कसं आपण एक संबंध दृढ करू शकतो
हा स्लॅबचा भाग आहे. नंतर पश्चिमेकडे पहा, पूर्वेकडे झाले. म्हणून एकंदरीत जागतिक महासत्ता बनायची असेल तर आपल्याला जगातल्या अनेक देशासोबत, पूर्व पश्चिम सर्व देशासोबत आपले संबंध बळकट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा पण प्रश्न विचारला की गुजराल सिद्धांत म्हणजे काय, पूर्वेकडे पायांची उद्दिष्टे आणि ध्येय धोरणे कुठली, यावर प्रश्न विचारून गेलेले आहे पॉलिटिकल सायन्सचा. म्हणून हे पण आपल्याला अभ्यास करता आले. म्हणजे पूर्वेकडे कृती करा, म्हणजे पूर्वेकडे कोणत्या कोणत्या देशासोबत आपले संबंध झालेले आहेत, ओके, त्यांच्यासोबत कोणत्या कोणत्या देशासोबत आपले व्यापारी संबंध खूप दृढ झालेले आहेत, यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत भारताच्या वाटाघाटीचे धोरण हा एक टॉपिक आहे महत्त्वाचा. ओके, संयुक्त राष्ट्रसंघ आता आपण पाहिलेलं इनो. ओके, हे इनो खूप महत्त्वाचं आहे. भारत याच्यामध्ये खूप सुरुवातीच्या काळापासून आपण त्याच्यासोबत महत्त्वाचं काम करतो. ओके, जागतिक व्यापार संघटना, ओके, ही जागतिक WTO, ह्याच्यामध्ये भारताचा खूप मोठा रोल आहे भारतामध्ये, कारण व्यापार संघटनेत आपण जागतिक लेवलवर याच्यामध्ये खूप मोठी भूमिका आपण निभावत असतो. यावर प्रश्न विचारले जातात की याची स्थापना कधी झाली, भारत हा त्याचा मेंबर आहे का, म्हणजे सदस्य आहे का WTOचा. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला आपण काय म्हणतो IMF असं म्हणतो, ओके, हे नाणेनिधीचा आपण मेंबर आहोत का, एकूण सदस्य संख्या किती आहे, भारत हा त्याचा मेंबर आहे का, याची शिखर परिषद शेवटची कधी घडलेली आहे, ओके, असे अनेक प्रश्न हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर विचारले जातात. हवामान बदलतावरील प्रश्न, आता आंतरराष्ट्रीय सहकारी पालन, ज्याला मी आता तुम्हाला सांगलो IPCC, ओके, हे कधी स्थापना झालं, हे 1888ला स्थापना झालेली वगैरे, 1988 सॉरी. तर हे यांचे सदस्य काय, पर्यावरणाने कोणतं काम करते, भारत हा त्याचा मेंबर आहे का, पर्यावरण अनेक गोष्टी कसे बदलते, स्वरूप हे बदलत गेलेले आहे राजकारणाचं, त्यामुळे अशा अनेक गोष्टीची चर्चा यामध्ये केली जातं. म्हणून हे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास खूप यामध्ये महत्त्वाचा आहे. म्हणून पॉलिटिकल सायन्सच्या अभ्यासक्रमामध्ये आणि विचारण्यात जाणाऱ्या प्रश्नामध्ये सर्वाधिक जास्त प्रश्न आंतरराष्ट्रीय विचारवंताबरोबर पॉलिटिकल ह्याच्यामध्ये पण ते विचारले जातात. पुन्हा भारतीय राजकीय संस्था, आता संविधानाची निर्मिती कशी झाली, आता यावर्षी प्रश्न विचारण्यात आलेला होता की संविधानावर कोणता विचारला होता की युनियन पार्टी ऑफ इंडिया, म्हणजे युनियन पार्टी समजा, ओके, युनियन पार्टीवर एकूण यांचे संसदेमध्ये, म्हणजे सुरुवातीला संविधान सभेत सदस्य किती होते डायरेक्ट विचारली होती संख्या. आता कधीचा प्रश्न आहे 2025. म्हणून आपल्याला हे संविधानाची निर्मिती कशी झाली याचा अभ्यास करावा लागणार आहे. संविधान निर्मितीमध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळीचे योगदान कोणते कोणते आहे. संविधान जी निर्मिती झाली सुरुवातीला आपण पाहिलं की महात्मा गांधींनी सुरुवातीला अशी कल्पना केली की भारताला एक स्वतंत्र संविधान असावं, म्हणजे संविधान म्हणजे स्वतःची उद्देश पत्रिका, जसं पंडित नेहरूने कल्पना केली की पंडित नेहरू, नंतर मानवेंद्रनाथ राय सुद्धा सांगितलं की भारतीय संविधान सभा असावी वगैरे, ह्याच्यातून ती निर्माण झाली आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय चळवळीमध्ये खूप मोठे योगदान झाले. त्यामुळं यावर प्रश्न विचारला जातात. म्हणून पॉलिटिकल सायन्सचा जो आपण राज्यघटनेचा अभ्यास करतो, ज्याचा जो पहिला चॅप्टर आहे पॉलिटिकल सायन्सचा, त्याच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात. ओके, 22 ते 25 प्रश्न नुसते भारतीय राज्यघटनेवर विचारले जातात, कुठल्या पॉलिटिकल सायन्स या विषयाचा. ओके, त्याच्यानंतर संविधान सभा आता पाहिली, संविधान सभा 9 डिसेंबर, ओके, पहिली सभा म्हणजे पहिली बैठक झाली इथं. ओके, पहिली बैठक, याला इथे सदस्य किती उपस्थित होते हे प्रश्न विचारले जातात. 13 डिसेंबरला उद्देश पत्रिका यावर प्रश्न विचारले जाते. ओके, आपण ध्वज कधी स्वीकारला त्यावर प्रश्न विचारलं जातं. संविधान सभेची जेव्हा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये किती सदस्य होते. ओके, मुस्लिम लीगनं कोणत्या सभेत बैठकीमध्ये त्यांनी बहिष्कार टाकला यावर प्रश्न विचारला जातो. ओके, त्याच्यानंतर बघा आता पुढे संविधानिक वादविवाद आणि संविधानाचे तत्वज्ञान हे विचारलं जातं. प्रस्ताविकेवर प्रश्न विचारला जातो. आतापर्यंत प्रस्ताविके आपण 3 वेळेस घटना दुरुस्ती म्हणजे हे जो बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे महत्त्वाच्या. बेरोबारीची केस असेल, LICची केस असेल, केशवानंद भारतीची केस असेल. ओके, प्रस्तावना ही किती महत्त्वाची आहे यावर त्यावर चर्चा झालेली आहे. पण त्याच्यानंतर कोणते शब्द नवीन यामध्ये टाकण्यात आलेले आहेत यावर तो प्रश्न विचारला जातो. म्हणून प्रस्तावना ही खूप महत्त्वाची आहे कारण त्यावर प्रश्न विचारला. मूलभूत हक्कावर पण प्रश्न विचारले जातात. मार्गदर्शक तत्त्वे पण विचारले जातात, यावर प्रश्न असतो. कुठले असतात त्याच्यावर ही कलम विचारले जातील. त्याच्यानंतर पुन्हा कोणत्या भागामध्ये यांच्यात ॲड करण्यात आले हे विचारले जातील. कोणत्या देशाकडून आपण घेतलेले आहे ते विचारले जातील. मूलभूत हक्क हे भारतीय आणि परदेशी या दोघांना पण लागू आहेत, समजलं. त्यामुळे हे कोणते भारताला लागू आहेत भारतीय नागरिकांना, कोणते परदेशीसाठी लागू आहेत हे पण यामध्ये विचारले जातात. भारतातील संविधानवाद, लोकशाही, सामाजिक बदल, राष्ट्रीय एकता याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. संविधानामध्ये कोणकोणते सुधारणा वगैरे घडलेले आहेत त्यावर प्रश्न असतो. केंद्रीय कार्यकारिणी, पॉलिटिकल सायन्सच्या राज्यघटनेचा अतिशय महत्त्वाचा भाग केंद्रीय कार्यकारिणी. ओके, लोकसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यावर त्यावर काय प्रश्न विचारले जातात. पंतप्रधानावर प्रश्न असतो, कोणत्या कलमामध्ये विचारले झाले पंतप्रधानाचे, त्याचे कार्य कुठले, ते कोणत्या कोणत्याचे अध्यक्ष वगैरे आहेत हे पण विचारलं जातं. मंत्रिपरिषदेची संख्या किती आहे हे विचारली जातं. त्याच्यानंतर पुन्हा भूमिका
हे महत्त्वाचे आहे. कार्यपद्धती कोणती हे विचारलं जातं. मंत्रिपरिषदेची संख्या विचारली जाते, कॅबिनेट वगैरे किती संख्या वगैरे आहे त्याचं कलम पण विचारलं जाईल. ओके. संसदेमध्ये कोण कोण असतं, लोकसभा, राज्यसभा, यांची सदस्य संख्या किती, राज्यसभा. ओके. हे सर्व प्रश्न यामध्ये विचारले जातात. म्हणून पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना एम लक्ष्मीकांतसारखं पुस्तक आपण वाचलं की हे सर्व त्यामध्ये आपल्याला भेटून जातं. पुढे संसदीय समित्या कोणकोणत्या आहेत, अंदाज समिती असेल, विशेषाधिकार समिती असेल, त्याची सदस्य संख्या कोणती आहे. ओके. लोकलेखा समितीचे मित्र म्हणून, मार्गदर्शक म्हणून कोणत्या समितीला ओळखलं जातं यावर प्रश्न असतो, म्हणून त्याला संसदीय समिती असतात. आता न्यायपालिका, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय. ओके. हे महत्त्वाचं आहे. आता सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे कलम विचारले जातात. ओके. आता हे प्रश्न विचारला की सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरुवातीची स्थापना होताना किती सदस्य संख्या होती, 8 होती का, 9 होती का, 7 होती का, यावर प्रश्न विचारलेला आहे. याचं कलम कोणतं, कलम विचारलं जातं, हे महत्त्वाचं आहे वगैरे. आताचा एखादा महत्त्वाचा न्याय निवाडा विचारला जाईल. ओके. केशवानंद भारतीसारखी केस विचारली जातं. ह्या केशवानंद भारती केसला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाले, त्यावर एखादा प्रश्न विचारला जाईल. ओके. असे प्रश्न यामध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये कार्यकारी मंडळ, त्याबरोबर विधिमंडळ आपण राज्याचं पाहिलं, त्यामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, विधिमंडळ यावर विचारलं जातं. राज्यपाल प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्यपाल हा महाराष्ट्राच्या बाहेरचा असावा का, याचं कलम कोणतं. ओके. याबद्दल राज्यपालाबद्दलचे विचारलं जातं वगैरे ह्या सर्व त्याच्यात. आता मुख्यमंत्र्याबद्दलचं कलम विचारलं जातं की राज्यपालाची निवड करताना मुख्यमंत्र्याला विचारणं बंधनकारक आहे का, ह्यांना विशेषाधिकार राज्यपालाला कोणते. ओके. असे प्रश्न यामध्ये विचारले जातात. म्हणून पॉलिटिकल सायन्समध्ये भारतीय राज्यघटनेवर जवळपास 20-22 प्रश्न असतात. ओके. हे असा एकंदरीत आपण अभ्यासक्रमाचा भाग पाहिलेले. म्हणून पॉलिटिकल सायन्सचा जोपर्यंत आपल्याला सिलेबस आपल्याला समजत नाही, जोपर्यंत आपल्याला अभ्यासक्रम पूर्णपणे माहीत होत नाही, तोपर्यंत एकंदरीत आपल्याला अभ्यासक्रम हा समजणार नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्कसुद्धा येणार नाहीत. म्हणून पॉलिटिकल सायन्स हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे की जो सर्वाधिक जास्त वेळेस मार्क देण्यासाठी किंवा एकंदरीत स्कोरिंग आणण्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणून हे अभ्यासक्रम जे आहेत त्याच्या हळूहळू आपण यावर चर्चा करणार आहोत लेक्चर्समध्ये वगैरे. त्यामुळं हा पॉलिटिकल सायन्सचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाला रिलेटेड करून जर आपण अभ्यास केला तर पॉलिटिकल सायन्सचा विषय नेट आणि सेट हा दोन्ही सिलेबस साम्य असलेला सिलेबस आहे. त्यामुळे आपण दोन्ही पण पास होऊन फेलोशिपसारखी आपण क्वालिफाईड वगैरे होऊ शकतो. आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला असलेले प्राध्यापक लेक्चर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो. हा सिलेबस लिमिटेड आहे आणि ह्या सिलेबसला धरून प्रश्न विचारले जातात. म्हणून पॉलिटिकल सायन्सचा स्कोर पण छान येतो आणि मार्क पडण्याची शक्यता सर्वाधिक जास्त असते. म्हणून रिझल्ट पण पॉलिटिकल सायन्स याचे सर्वाधिक जास्त येतात. पुढच्या लेक्चरला भेटू. तोपर्यंत नमस्कार.